हॅलो महाराष्ट्र. तर मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे. मी तुम्हाला एक अशी $1 मिलियन मॉर्निंग रिच्युअल मी तुम्हाला एक सांगणार आहे, जी तुम्हाला कसं पैशाला अट्रॅक्ट करायला मदत करेल आणि कसं तुम्हाला दिवसभरात आहे ना पॉझिटिव्ह राहायला मदत करेल. तर मी तुम्हाला खरंच सांगते की जर तुम्हाला खरोखर ना फायनान्शियल फ्रीडम व्हायचं पाहिजे असेल तर तुम्हाला ना बोला टाईम फ्रीडम आणि लोकेशन फ्रीडमची खूप खूप जरूरत आहे. जर ह्या गोष्टी असू शकतात ना तर तुम्ही फायनान्शियल फ्रीडमच्या लवकर जवळ शकता आणि देअर विल बी अ प्रोबॅबिलिटी चान्स की तुम्ही पटकन अचीव करू शकता. ठीक आहे. आणि ही जी मी तुम्हाला आज मॉर्निंग रिच्युअल देणार आहे हे सक्सेसफुल रिच लोक फॉलो करत आहेत. जे हा सिक्रेट आहे ना ते कधी त्यांनी सांगितलं नव्हतं. ठीक आहे. तर लक्षात घ्या. तर पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही सकाळी जेव्हा लवकर उठता ना तेव्हा पहिला फोन वगैरे हातात घेऊ नको. मेजॉरिटी लोक आहेत ना फोन हातात घेतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा सकाळी उठता तेव्हा 5 मिनिटांना मेडिटेशन करायला विसरू नका. मेडिटेशन म्हणजे काय की तुमच्या माइंडचा आहे ना हा फूड आहे. तुमच्या माइंडचा फूड आहे. जर तुम्ही दिवसभरात तुम्ही ह्याला फूड नाही दिलात ना तर हा काम नाही करणार. हा जेवढं तुमचं शांत आहे ना, मेडिटेशन हा तुम्हाला बोलतात ना शांत, हेल्दी बॉडी रेस्ट इन युअर हेल्दी माइंड. लक्षात ठेवा. सेकंड गोष्ट, नंतर तुम्हाला काय करायचं, जसं तुमचे 5 मिनिटं ऑफ मेडिटेशन झालं की तुम्हाला काय करायचं, अफर्मेशन करायचं आहे. एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स आहेत या. लक्षात आला. काय करायचं आहे, तुम्हाला अफर्मेशन करायचं आहे. ठीक आहे. अफर्मेशन हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट, हे सेल्फ बिलीफ आहे जे तुम्हाला खूप युजफुल आहेत. त्यानंतर काय करायचं आहे की तुम्हाला आजच्या दिवसात टॉप 3 गोल तुम्हाला काय करायचे आहेत. कारण की जर तुमच्याकडे गोलच नसणार तर दिवसभर तुम्ही गोल फिरत राहणार. तर जर तुम्हाला गोल नाही फिरायचं आहे आणि दुसऱ्यांच्या गोलवरती नाही काम करायचं आहे तर तुम्हाला पहिले टॉप 3 गोल तुम्हाला सेट करावं लागणार. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक बोलतात ना की एक्सरसाइज करा. कोणतीही एक्सरसाइज तुम्हाला जी करायची आहे त्या एक्सरसाइजनी तुम्हाला तुमचे हार्ट पंप झाले पाहिजे. 10 to 15 मिनिटसाठी, मिनिमम 10 to 15 मिनिटसाठी कोणतीही एक्सरसाइज करा, जेणेकरून फॉर एक्झाम्पल मी जम्पिंग जॅक वगैरे मारतो. ठीक आहे. मी सूर्यनमस्कार 12 स्टेपचे सूर्यनमस्कार मारतो. तर त्याच्याने तुमचे हार्ट पंप होतात आणि ब्लड सर्क्युलेट होणार आणि तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होणार. ठीक आहे. तुम्हाला थकवा जाणवणार नाही. तर पहिला हे करायचं आणि नंतर तुमचा डे स्टार्ट करा. काहीच लक्षात ठेवा, इफ यू रिअली वॉन्ट टू, तुम्हाला खरोखर पैशाला अट्रॅक्ट करायचं आहे, पैसा आला पाहिजे, पैसा तुमच्याकडे थांबला पाहिजे आणि पैसा तुमचा ग्रो झाला पाहिजे, तर हे रिच्युअल्स फॉलो करा. नाहीतर तुम्ही मला पिंग करा किंवा माझा कोणताही जो येणारा मास्टर क्लास जॉईन करा. ठीक आहे. पण विचार करा, हे मिस करू नका. तुम्ही स्वतः 20 वर्ष स्ट्रगल करायला ठेवू नका. जस्ट माझा मास्टर क्लास 2 तासाचा असतो, जॉईन करा. दॅट विल द लाईफ चेंजिंग मास्टर क्लास. मी तुम्हाला असं नॉलेज देणार आहे की लाईफ चेंजिंग आहे. मी स्वतः इंजिनियर आहे. आय वॉज अन हार्ड पेईंग, बोला ना, हाय पेईंग एम्प्लॉय, पण स्टील मी बोलतात ना की मी दुसऱ्यांसाठी काम करत होतो. मी दुसऱ्यांच्या गोलवरती काम करत होतो. मी ह्याच्यासाठी जन्म नाही घेतला की मी दुसऱ्यांच्या गोलवरती काम करणार. व्हॉट इज माय ड्रीम. तर लक्षात ठेवा की हे जर तुम्हाला खरोखर आहे तर तुम्ही मास्टर क्लास माझा जॉईन करा, पिंग करा, टेक माय हेल्प, यूज माय टॅलेंट, यूज माय इंटेलेक्च्युअल नॉलेज. राईट आहे. यू जस्ट नीड दी राईट प्रोसेस. लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगतो की भारतामध्ये 1835 ब्रिटिश लोकांनी आपला एज्युकेशन सिस्टम चेंज केलेलं आहे. राईट आहे. एज्युकेशन आपला सिस्टम चेंज केलेलं आहे. करेक्ट आहे. आणि त्यानंतर त्यांनी आपलं गुरुकुल हे नष्ट केलेलं आहे आणि आपलं एज्युकेशन अजून पण आपण तोच फॉलो करतोय. त्यांचा एक रिझन होता की त्यांना आपल्या भारताला कंट्रोल करायचं होतं. गुलाम बनवायचं होतं. पण तोच एज्युकेशन जर आपण फॉलो केला तर वी विल बिकम एम्प्लॉय ना, वेन वी विल बिकम बॉस इन आवर लाईफ. तर राईट प्रोसेस शिका. हा सिक्रेट कोण सांगत नव्हते, हे कोण सांगत नाही आहे. आणि लक्षात आला. तो ट्रस्ट मी की मी तुम्हाला बोलतो ना माझ्या 2 तासाच्या मास्टर क्लासमध्ये मी तुम्हाला असा नॉलेज देईन. पिंग मी और जॉईन मी और बघा आणि माझी हेल्प घ्या की कसं तुमचं मी हेल्प करेन, कसं मी तुम्हाला मनीला अट्रॅक्ट करायला हेल्प करेन. करेक्ट आहे. तर लक्षात ठेवा, ओल्ड एज्युकेशन, मी एज्युकेशनवरती नाव नाही घेत आहे, पण तुम्हाला बाहेरचा नॉलेज असला पाहिजे, एक राईट प्रोसेस पाहिजे. मी स्वतः इंजिनियर आहे. मी इंजिनियर झाल्याच्या नंतर आय नो की पैशाला कमवणं इट वॉज हार्ड, बट इफ यू हॅव द राईट प्रोसेस यू विल श्योरली अर्न मनी प्रॉपरली. राईट आहे. वेअर यू विल गेट मनी, टाईम फ्रीडम अँड लोकेशन फ्रीडम ॲज वेल. तुम्ही कमवताय कशासाठी? टू स्पेंड क्वालिटी टाईम विथ युअर फॅमिली. राईट. तुमची बॉडी हेल्थ राहण्यासाठी, चांगलं करण्यासाठी. जर तुम्ही ते एवढं सगळं करूनसुद्धा तुम्ही तुमच्या टाईमावरती नाही राहू शकत, मग काय अर्थ आहे? एकच प्रश्न विचारा. एवढे 10-15 वर्षापासून काम केलं आहे,
6 महिने तुम्ही बिना जॉब करता राहू शकता का? जर नाही आहे तर मास्टर क्लास जॉईन करा. जर तुम्ही नाही राहू शकत तर काय पुढे 20 ते 25 वर्ष तुम्ही रिटायरमेंटमध्ये काढाल. राईट आहे, करेक्ट आहे. इनफ नाही आहे, इन्फ्लेशन वाढत चाललं आहे. सो मी माझा आहे स्टेटमेंट बंद करतो आणि आय वॉन्ट यू टू जॉईन माय मास्टर क्लास. थँक्यू व्हेरी मच.